हॅलो. हॅलो कीर्ती, कशी आहेस तू? मी एकदम ठीक आहे. तू कशी आहेस सांग? हो, मी पण एकदम बरी आहे. ते सगळं जाऊ दे. मागच्या आठवड्यापासून तू कॉलेजला येत नाहीये. काय झालंय? काय सांगू मी, एका छोट्याशा प्रॉब्लेम मध्ये फसलीये ग मी. प्रॉब्लेम मध्ये आहेस का? काय झालंय मला सांग तरी. ते सगळं मी फोनवर सांगू नाही शकत. अच्छा, मी तुझ्या घराजवळच आहे. मी तुझ्या घरी येऊ शकते का? माझ्या घरी? आता तू कुठे आहेस? मी इथे बस स्टँड जवळच आहे. बस स्टँड जवळ? तिथे काय करतेस तू? मी माझ्या ओळखीच्यांकडनं पैसे उधार घ्यायला आली आहे. उधार घेण्यासाठी? त्याची काय गरज आहे? ते असं आहे की... ठीक आहे, तू लवकर घरी ये. मग आपण दोघेही बोलूया जरा. हा ठीक आहे, लगेच येते. पण मला तुझ्या घरचा पत्ता माहिती नाहीये. तू लोकेशन पाठवते का? तुझ्या व्हॉट्सअपवर मी माझ्या घरचं लोकेशन पाठवते लगेच. तू ऑटो घे आणि येऊन जा. हा ठीक आहे, येते. हॅलो. हॅलो, मी तुझ्या लोकेशनवर पोहोचली आहे. तुझं घर कुठलं आहे? ठीक आहे. तुला तिथे एक ग्रीन कलरची बिल्डिंग दिसतेय का? हो हो, दिसते ना. तेच माझं घर आहे. ये ना. हो ठीक आहे, येते मी. हाय कीर्ती. हाय, आत ये ना. चल माझ्यासोबत. अगं, पिण्यासाठी काय घेशील? कॉफी की चहा? नाही ग, सध्या काहीच नकोय. जर तू चहा कॉफी म्हणशील तर ते मी देऊ नाही शकत. कारण चहा आणि कॉफी बनवणं मला तर येत नाही बाबा. आणि म्हणूनच तुझ्यासाठी मी कोल्ड ड्रिंक घेऊन येते. ठीक आहे ग. हे घे. अच्छा, मला हे सांग, मागच्या 1 आठवड्यापासून तू कॉलेजला का नाही येत आहे? काय सांगू, लास्ट सेमेस्टरची फी अजूनपर्यंत भरली नाहीये मी. म्हणून सध्या ओळखीच्यांकडनं उधार पैसे घेतेय मी कीर्ती. अचानक मला आठवलं की तू याच एरियामध्ये राहते, म्हणून तुला भेटूनच जायचा असा विचार केला मी आज. अच्छा, तू ज्यांच्याकडनं पैसे उधार घ्यायला आली होती त्यांना भेटली का? हो, भेटली मी त्यांना. पण त्यांनी म्हटलं की घराचे कागद देशील तरच तुला पैसे देऊ. माझ्याकडे तर ते सगळं नाहीच आहे. त्याशिवाय मला पैसे देतील का असं विचारलं, पण त्यांनी नाही म्हणून दिलं. ओ, असं आहे का? तर मग पैशांसाठी काय करशील तू? तसं तर फी जमा केल्याशिवाय कॉलेजला येणं मुश्किल आहे. म्हणून मी विचार केला की इथेच कुठेतरी काम शोधून घेऊ. हे काय बोलतेस? मला वाटतंय की तू खूप घाई करतेय. कॉलेजची फी जमा करण्यासाठी तू दुसऱ्या कोणाची पण मदत घेऊ शकते. नाही ग, माझ्यासारख्या मुलीला कोण पैसे देईल? मी डिग्री मिळाल्यानंतर खूप चांगल्या ठिकाणी नोकरी करायची इच्छा होती माझी. पण
सध्या माझ्या कुटुंबाची जी आर्थिक परिस्थिती आहे ते बघून मला नाही वाटत की मी डिग्री पूर्ण करेल. अगं फालतू गोष्टी करू नकोस बरं तू. मी तुझी मदत करते. हे काय बोलतेस? हे अगं तू माझी मदत कशी करशील? जर 1000 किंवा 2000 असते तर तू माझी मदत करू शकली असती, पण 1,00,000 रुपये मला देऊन तू माझी मदत कशी करशील? अगं काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी माझ्या बाबांशी याविषयी बोलते. जर मी तुझ्याविषयी बाबांशी बोलली ना तर मग ते नक्की मदत करतील. तू काळजी करू नको. ठीक आहे, 1 मिनिट थांब. हॅलो बाबा. हा बोल बेटी. कुठे आहेत बाबा? अरे बेटी मी ऑफिस मध्येच आहे. बोल. हा बाबा. हा अच्छा, घरी कधी येणार आहात? आज ऑफिस मध्ये खूप सारं काम आहे बेटी, यायला उशीर होईल. काय झालं बेटी? अगं बोल ना. आपल्या घरी एक पाहुणी आली आहे बाबा. मी विचार केला की आज तुम्हाला तिला भेटवते. असं आहे तर? असा कोण पाहुणा आहे ज्याला मी ओळखत नाही? ती कोण आहे मी सांगू शकत नाही. आता त्याला सरप्राईजच राहू द्या ना. अच्छा असं आहे तर? सध्या मी एका खूप इम्पॉर्टंट बिझनेस मीटिंग मध्ये आहे का, आणि मीटिंग संपेपर्यंत 9 वाजतील आणि घरी यायला उशीर होईल. तू माझी वाट नको पाहू बेटी, म्हणून तू ऑनलाईनच काहीतरी मागवून खाऊन घेशील. ठीक आहे? ठीक आहे बाबा. काय झालं कीर्ती? मी विचार केला की मी त्यांना तुझ्याबद्दल सगळं सांगून देऊ, पण ते सध्या बिझनेसच्या मीटिंग मध्ये खूप बिझी आहेत आणि घरी यायला रात्रीचे 9-10 वाजतील असे बोलत होते ते. पण तू काळजी करू नको, कसंही करून मी तुझी मदत नक्की करील. ठीक आहे? थँक्स कीर्ती. ठीक आहे, तू आता काळजी करणं सोड आणि अभ्यासाकडे लक्ष दे. तुझी फीस मी भरील. ठीक आहे? ठीक आहे. बाबा, तुम्ही हा. आलात? काय झालं बाबा? तुम्ही फोनवर म्हणालात तुम्हाला लेट होणार आहे, पण तुम्ही तर लवकर आलात. हो बेटी, बिझनेस मीटिंग रात्रीपर्यंत चालेल असं वाटलं होतं मला. मीटिंग मध्ये अटेंड करणारे 2 लोक आले नाहीत म्हणून मीटिंग थांबवली आम्ही. आता ती मीटिंग पुढच्या आठवड्यात होईल म्हणून फटाफट मी घरी येऊन गेलो. असं आहे का? ठीक आहे, बरं झालं.